वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स आपण आज मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम स्टडी करणार आहे. आपण आतापर्यंत सिलेबसमध्ये पहिले बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल घेतलं, त्यानंतर सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन घेतलं, त्यानंतर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्सेस कसे काढायचे ते बघितलं. मग KCL म्हणजेच नोडल ॲनालिसिस, तसेच KVL म्हणजे मेश ॲनालिसिस बघितलं होतं. त्यानंतर आपण थेव्हनिन्स थेरम घेतला, नॉर्टन्स थेरम घेतला, स्टार अँड डेल्टा ट्रान्सफॉर्मेशन घेतले. म्हणजे आपल्या युनिट 1 मधले फक्त 2 पॉईंट्स राहिलेले आहेत, ते आहे सुपरपोजिशन थेरम आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. तर त्यातला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आपण आज स्टडी करणार आहे. तर बघा, एक कंडिशन अज्युम करा की तुम्ही गाडी चालवताय आणि पुढे एक चढा आलेला आहे. चढ्यावरती आपल्याला काय करावं लागतं, गाडीला पॉवर आउटपुट इन्क्रीज करावं लागतं. का? कारण पॉवरची रिक्वायरमेंट काय होते, इन्क्रीज होते. टॉर्कची रिक्वायरमेंट काय होते, इन्क्रीज होते. तर अशा कंडिशनला आपण काय करावं लागतं, आपल्याला पॉवर इन्क्रीज करावं लागेल. त्यासाठी आपल्याला काहीतरी मेथडॉलॉजी फॉलो करावं लागेल. त्यासाठी आपण काय करतो, पहिले काय करतो, ॲक्सेलरेशन देतो गाडीला. तरीही जरी पॉवर कमी पडत असेल, म्हणजे टॉर्क जर आपल्याला कमी पडत असेल, तर आपण काय करतो, गिअर शिफ्ट करतो आणि स्पीड काय करतो, रिड्यूस करतो, ज्याने आपला टॉर्क इन्क्रीज होतो. आता या कंडिशनला बघा, गाडीचं मायलेज खूप रिड्यूस होऊन जातं. जर तुम्ही फर्स्ट गिअरवरती गाडी चालवताय कंटिन्युअसली, तर गाडी मायलेज देईल का, नाही देणार. पण या कंडिशनला आपण गाडी फर्स्ट गिअरमध्ये चालवतो. त्याचं रिझन काय असतं, कारण आपल्याला पॉवरची रिक्वायरमेंट काय आहे, जास्त आहे. आणि ती रिक्वायरमेंटला फुलफिल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पॉवर आउटपुट इन्क्रीज करावं लागेल. जरी आपली इफिशियन्सी रिड्यूस होत असेल, तरी आपण ती मॅनेज करून पॉवर इनपुट इन्क्रीज करण्याचा ट्राय करतो. त्यासाठी आपण मेथडॉलॉजी काय फॉलो करतो, गिअर शिफ्ट करून स्पीड रिड्यूस करतो आणि ॲक्सेलरेशन इन्क्रीज करतो. तशीच इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये पण आपल्याला कधी कधी पॉवरची रिक्वायरमेंट जास्त असते. एक्झाम्पल आहे अँटेनाज. तर बघा, आपले जे मोबाईलमधले अँटेनाज असतात किंवा कुठलेही अँटेनाज आहे, तर या अँटेनाजला पण वर्क करण्यासाठी मॅक्झिमम पॉवरची रिक्वायरमेंट असते. का? जितकी आपण पॉवर इनपुट देऊ, तितकंच ते आउटपुट आपल्याला जास्त मिळेल. तर आपण काही इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये काय करतो, सर्किट डिझाईन करताना कशासाठी करतो आपण, की या सर्किटने मॅक्झिमम पॉवर डिलिव्हर केलेली पाहिजे. बघा, आपण काय स्टडी करणार आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम. तर पहिले आपण याचं स्टेटमेंट बघूया. काय आहे स्टेटमेंट मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं? खूप सिंपल आहे. इन DC सर्किट मॅक्झिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम अ सोर्स टू लोड when the load resistance is made equal to the internal resistance of the source as viewed from the load terminal with load is removed and all the EMF sources are replaced by their internal resistances. म्हणजे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमच्या स्टेटमेंटचं म्हणणं काय आहे, की जर सर्किट असेल, सर्किटमध्ये काय असणार आहे, आपला लोड आणि सोर्स. आता इथे लोड काय आहे, RL, आणि सोर्स काय आहे, व्होल्टेज V. तर आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघितलं होतं की प्रत्येक व्होल्टेज सोर्सला, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्सला सिरीजमध्ये काय असतो, इंटरनल रेजिस्टन्स असतो. तर हा RI काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दी सोर्स. म्हणजे ही जी व्होल्टेज सोर्स आहे, जसे की आपण बॅटरी कन्सिडर करू शकतो, तर हा RI काय आहे, बॅटरीचा स्वतःचा इंटरनल रेजिस्टन्स, जो आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनमध्ये बघितलेला आहे. जर नसेल बघितलं तर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ रेफर करू शकता. तर व्होल्टेज सोर्सला इंटरनल रेजिस्टन्स कसा असतो, सिरीजमध्ये असतो. हा RI काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स ऑफ दिस व्होल्टेज सोर्स. आणि RL काय आहे, रेजिस्टन्स ऑफ दी लोड. आणि आपल्याला काय करायचं आहे, की ह्या व्होल्टेज सोर्सने या लोड रेजिस्टन्सला, RLला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर केली पाहिजे. म्हणजे काय, जितकी पॉवर तो मॅक्झिमम ट्रान्सफर करू शकतो, तितक्या मॅक्झिमम पॉवर त्याने त्याला ट्रान्सफर केली पाहिजे. म्हणजे तितकी पॉवर त्याने डिलिव्हर केली पाहिजे. आणि आपल्याला काय काय पाहिजे, की आपल्याला हे सर्किट असं डिराईव्ह करायचं आहे की ती मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमला ओबे करेल. तर त्याची कंडिशन खूप सिंपल आहे. काय आहे कंडिशन, इफ लोड रेजिस्टन्स इज मेड इक्वल टू दी इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स, देन सोर्स विल ट्रान्सफर मॅक्झिमम पॉवर टू दी लोड. तर स्टेटमेंटमध्ये पण आपल्याला हे सांगितलंय. काय आहे, जर आपल्याला लोडला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करायची असेल, तर जो आपला इंटरनल रेजिस्टन्स आहे व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्सचा, तो त्या आउटपुटचा जो रेजिस्टन्स आहे, लोड रेजिस्टन्स, त्याला इक्वल पाहिजे. म्हणजे काय आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचं इक्वेशन किंवा कंडिशन काय आहे, इंटरनल रेजिस्टन्स इज मेड इक्वल टू दी एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ द लोड. आता यामध्ये आपण सोर्सचं रेजिस्टन्स इझिली व्हॅरी करू शकत नाही, कारण की बॅटरीला जो रेजिस्टन्स आहे तो आहेच, तो आपण व्हॅरी करण्यामध्ये काही अर्थ नसतो. तर आपण काय व्हॅरी करू शकतो, जो आपला जो लोड रेजिस्टन्स आहे, तो जर आपण सोर्स रेजिस्टन्सला इक्वल केला किंवा मॅच केला, तर जो सोर्स आहे तो आपल्याला मॅक्झिमम पॉवर इथे ट्रान्सफर करू शकतो. तर इथे आपल्याला काय करायचं असतं, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये पहिले काय, की किती मॅक्झिमम पॉवर हा ट्रान्सफर करू शकतो लोडला. आणि सेकंड, हा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असतो, की जो एक्सटर्नल रेजिस्टन्सच्या इक्वल असेल. तर आता हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आणि मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममधल्या मॅक्झिमम पॉवरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. पण मी जर तुम्हाला बोललो की आपण हे सर्व आधीच बघितलेलं आहे, तुम्ही बोलाल सर आपण मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम तर आताच बघतोय, मग हे आपण मागे केव्हा शिकलोय. तर जर हे सर्किट तुम्ही व्यवस्थित बघितलं, तर हे आपल्याला कुणाशी सारखं दिसतंय, हे आहे थेव्हनिन सर्किटच्या इक्विव्हॅलंट.
थेव्हनिन सर्किट आठवतंय ना आपल्याला? काय असतं थेव्हनिन सर्किटमध्ये? RTH असतो सिरीजमध्ये आणि RL असतो आणि इथे काय असतो? VTH. जर आपण बघितलं तर हे सिमिलरली थेव्हनिन सर्किट सारखं दिसतंय आपल्याला, म्हणजे याचा थेव्हनिन्स थेरमशी काहीतरी रिलेशन असलं पाहिजे. तर सिमिलर आहे. जसं आपण थेव्हनिन्स थेरमने सॉल्व्ह करत होतो त्याच मेथडने आपल्याला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमने सॉल्व्ह करायचं आहे. कसं? तर बघा, हे आपल्याला गिवन एक एक्झाम्पल आहे आणि आपल्याला या RL मधनं मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. मगच आपण या RL ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याला काय फाइंड आउट करायची? RL ची व्हॅल्यू. पण मॅक्झिमम ट्रान्सफर थेरमने आपल्याला काय सांगितलं आहे की मॅक्झिमम पॉवर केव्हा ट्रान्सफर होईल? जेव्हा RL आणि इंटरनल रेजिस्टन्स सेम असतील त्या कंडिशनला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. तर आपल्याला RL ची जर व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आपल्याला काय फाइंड आउट करावं लागेल? RI जो इंटरनल रेजिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करावी लागेल आणि ते दोघे काय असतील? इक्वल असतील. तर इंटरनल रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचा? बघा, हा जो RL आहे याच्या लेफ्ट साईडला जितके जितके तुम्हाला रेजिस्टन्स दिसतील ते सर्व काय आहेत? इंटरनल रेजिस्टन्सेस आहेत. म्हणजे खूप सिंपल आहे. हा RL जर सोडून बाकीचे जे रेजिस्टन्सेस आहेत यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स हा इंटरनल रेजिस्टन्स असतो. आणि सिमिलरली आपण कशामध्ये कॅल्क्युलेट करत असतो? थेव्हनिन्स थेरममध्ये. थेव्हनिन्स थेरममध्ये आपण काय करतो की जो RL आहे तो सोडून जे बाकीचे आहेत त्या सर्वांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढून त्याला RTH नाव देतो आणि जो व्होल्टेज आहे त्याचं कन्वर्जन आपण VTH मध्ये करत असतो. VTH काय आहे? थेव्हनिन्स व्होल्टेज. RTH काय आहे? थेव्हनिन्स रेजिस्टन्स आहे. आणि हे दोन्ही कसे काढायचे आपण मागच्या वेळी पण बघितलेलं आहे, यावेळी पण परत बघूया. तर आपल्याला इथे काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मग हा RTH काय आहे? इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स. आणि RL काय आहे? लोड रेजिस्टन्स. आपल्याला व्हॅल्यू कसली फाइंड आउट करायची? RL ची. आणि VTH कशासाठी लागणार आहे आपल्याला? पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी VTH लागेल. तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप बघूया ती कुठले कसे कॅल्क्युलेट करायचे. फक्त हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. तर आपल्याला काय माहिती आहे? RL इज इक्वल टू RTH जेव्हा असेल तेव्हा मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. इथलं करंट किती असेल? IL V/RTH प्लस RL. हे तर आपल्याला ओम्स लॉनुसार माहीतच आहे. तर बघा, हे एक आपल्या समोर एक्झाम्पल आहे की इथे आपल्याला RTH ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आपण थेव्हनिन्स सर्किटमध्ये हे बघितलं होतं. आता परत बघूया की इंटरनल रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करायचा. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे कुठला रेजिस्टन्स असतो? थेव्हनिन्स रेजिस्टन्स. हे लक्षात ठेवा, मॅक्झिमम ट्रान्सफर थेरममध्ये इंटरनल रेजिस्टन्स जो असतो तो कुठला असतो? थेव्हनिन्स रेजिस्टन्स असतो. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा? आपल्याला या सर्किटचा इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा. त्या कंडिशनला काय करायचं? कुठल्या ब्रांचसाठी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे? RL साठी कॅल्क्युलेट करायचं आहे. लोड ब्रांच कुठली आहे? RL. तर RL काय करायची? रिमूव्ह करायची. समजलं काय केलं आपण? RL रिमूव्ह करून टाकली. RL कुठली ब्रांच आहे? लोड रेजिस्टन्स ब्रांच. म्हणजे जी क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारली आहे ती ब्रांच कुठली आहे? RL. तर ती आपण काय केली? रिमूव्ह केली. आणि हे जे बाकीचे रेजिस्टन्सेस आहे त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला स्टेटमेंटमध्ये काय सांगितलं होतं की ऑल EMF सोर्सेस शुड बी रिप्लेस्ड बाय देअर इंटरनल रेजिस्टन्सेस. तर व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो आपल्याला माहिती आहे. किती असतो? 0. तर आपण काय करणार? व्होल्टेज सोर्स शॉर्ट सर्किटेड लाईनने रिप्लेस करणार. करंट सोर्स असतात तर करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स असतो इन्फायनाईट. तर आपण इन्फायनाईट म्हणजे काय? ओपन सर्किटने हे रिप्लेस केलं असतं. थेव्हनिन्स थेरममध्ये आपण मागे हे बघितलेलं आहे. तर आता काय झालंय मग? इथे काय दिसतंय आपल्याला? A आणि B पॉईंटमध्ये जो रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो कसं कॅल्क्युलेट करणार? बघा, R2 A पासून जर सुरुवात केली तर आपण R2 सिरीजमध्ये येतो आणि त्याला सिरीजमध्ये काय आहे? ही R1 R3 ची पॅरलल ब्रांच आहे. मी तुम्हाला सांगितलं आहे पॅरलल आणि सिरीज कसं ओळखायचं. जर करंट डिवाइड होत असेल तर ती ब्रांच आहे पॅरलल आणि करंट सेम राहत असेल तर ती ब्रांच आहे सिरीज. आता आपण A पासून निघालो तर R2 पास केल्यानंतर कुठलाही करंट डिव्हिजन होतंय का? नाही. पण जेव्हा आपण R1 आणि R3 मध्ये जाऊ तेव्हा काय होतंय? बघा, काही करंट इकडे जाईल, काही करंट इकडे जाईल. तर करंट काय होतो? डिवाइड होतो. या कंडिशनला काय आहे? या दोन्ही ब्रांचेस पॅरलल आहे. आणि पॅरललचं सेकंड रूल काय आहे? जिथे यांचा स्टार्टिंग पॉईंट असेल तिथेच त्यांचा एंडिंग पॉईंट असला पाहिजे आणि यांच्यामध्ये कुठलाही थर्ड कॉम्पोनंट नसला पाहिजे. त्या कंडिशनला काय होईल? हे काय असतील मग? पॅरलल असतील. तर हे R1 R3 काय आहेत? पॅरलल आहेत. तर मग याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय येईल मग? R1 आणि R3चं पॅरलल कॉम्बिनेशन आणि त्याला प्लस R2 सिरीजमध्ये. समजलं RTH कसं कॅल्क्युलेट करायचा? RL रिमूव्ह करायची, व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा आणि जो काही रेजिस्टन्स उरेल त्याचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा. तो किती आला आहे मग? R1 R3 अपॉन R1 प्लस R3 प्लस R2. हा R2 काय आहे? सिरीज रेजिस्टन्स. आणि हे R1 R3 काय आहेत? पॅरलल कॉम्बिनेशनचं आपण असं काढत असतो. तर हा RTH काय आहे? इंटरनल रेजिस्टन्स. म्हणजे याचा अर्थ काय आहे? जेव्हा RL ची व्हॅल्यू RTH इतकी असेल त्या कंडिशनला पॉवर काय होईल? मॅक्झिमम फ्लो होईल. आता ह्या व्हॅल्यूज आपल्याला एक्झाममध्ये गिवन असतात, त्यानुसार आपण हे कॅल्क्युलेशन करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? VTH. कशासाठी? पॉवरचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? VTH काढायचं आहे. तर VTH काढताना काय करायचं की RL ब्रांच रिमूव्ह करून घ्यायची आणि जो A आणि B पॉईंटच्या अक्रॉसचा जो
व्होल्टेज ड्रॉप असेल तो काय असेल, थेव्हनिन्स व्होल्टेज असेल. तर बघा हे कसं कॅल्क्युलेट करतात. या R2 मधनं काही करंट फ्लो होतोय का, नाही होत. का, कारण R2 मधनं पुढे करंट आला तर त्याला कुठेही जायला जागा नाही, कारण ए आणि बी काय आहेत, ओपन सर्किटेड आहेत. तर ओपन सर्किटमधनं करंट फ्लो होतो का, नाही होत. तर करंट कुठनं फ्लो होईल, फक्त R1 आणि R3 मधनं फ्लो होईल. आणि ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉसचा आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर तो काय असेल, जो R3च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप असेल तोच काय असेल, ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप असेल. तुम्ही म्हणाल हा R2चं काय करायचं, R2 मधनं जर करंटच फ्लो होत नाही तर व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे, V इज इक्वल टू I इंटू R. करंट जर 0 असेल तर व्होल्टेज ड्रॉप किती असेल, 0 असेल. त्यामुळे R2च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप किती असेल, 0. आणि R3च्या अक्रॉस आपण कसं काढणार, त्यातून किती करंट फ्लो होतोय त्याला मल्टिप्लाइड बाय इट्स ओन रेजिस्टन्स केलं की आपल्याला यामधला व्होल्टेज ड्रॉप इथे मिळेल. तर तो कसा काढणार आपण, पहिले आपल्याला आयची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर आपण यामधनं फ्लो होणार करंट काढून R3च्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप जो VAB म्हणजे जो VTH असेल तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर तो कसं करणार बघा, VTHची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहिती आहे, व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल A अँड B. तर ते किती असेल मग, VTH इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस R3. आपण आताच बघितलं VTH काय असेल की जो रेजिस्टन्स तुम्हाला तिथे पॅरलल दिसतोय त्याच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप असेल तो काय असेल, थेव्हनिन्स व्होल्टेज असेल, जो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर तो काय असेल मग, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ करंट थ्रू R3 मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स ऑफ R3 काय असेल, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R3. तर करंट कसं फाइंड आउट करणार, VI इज इक्वल टू, हे जर सर्किट तुम्ही बघितलं तर इथे R1 आणि R3 काय आहेत सिरीजमध्ये, का, कारण हा R2 या सर्किटमध्येच नाही आहे. त्या कंडिशनला करंट काय होईल, R1 मधनं येईल, तोच करंट R3 मधनं येऊन परत व्होल्टेज सोर्सला रिटर्न जाईल. म्हणजे करंट काय आहे, सेम. म्हणजे हे दोन्ही काय आहेत सिरीजमध्ये. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, करंटची व्हॅल्यू. करंटची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, विथ द हेल्प ऑफ ओम्स लॉ. ओम्स लॉनी काय सांगितलं आहे, करंट फाइंड आउट करायचं असेल तर I इज इक्वल टू V अपॉन R. आता R काय असेल, टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स किती आहे, R1 प्लस R3. I इज इक्वल टू V अपॉन R1 प्लस R3. हा काय असेल करंट. आणि आपल्याला काय करायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस R3 कॅल्क्युलेट करायचा आहे, जो आहे VTH. तो काय आहे, I इंटू R3 इज इक्वल टू V अपॉन R1 प्लस R3 इंटू R3. हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, I इंटू R3 आपण करू शकतो, किंवा सेकंड याचा जो शॉर्टकट आहे ती काय आहे, V इंटू R3 म्हणजे ज्यातून कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि अपॉन R1 प्लस R3 म्हणजे जे टोटल रेजिस्टन्स आहे तो काय करायचा, डिवाइडला घ्यायचा. जो आपला व्होल्टेज गिवन आहे त्याला ज्या रेजिस्टन्सचा कॅल्क्युलेट करायचा आहे त्याने मल्टिप्लाय केलं तरी आपल्याला याची व्हॅल्यू मिळते. समजलंय. करंट इंटू R3 तर आपण करू शकतो, पण त्याचे अजून एक शॉर्ट ट्रिक काय आहे, V अपॉन R1 प्लस R3 इंटू R3. आता इथे जर R1 मधनं काढायचं असतं तर काय केलं असतं आपण, फक्त हे सेम ठेवलं असतं, इथे मल्टिप्लाइड बाय R1 केलं असतं. समजलंय. सिरीजमध्ये जर व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर याचे शॉर्टकट ट्रिक ही आहे, जी तुम्हाला मी सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये ऑलरेडी एक्सप्लेन केलेली होती डिटेलमध्ये, की हे कसं येतं डिराईव्ह करून. तर आपल्याला आता VTH आणि RTHच्या व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायच्या हे समजलं. तर आपल्याला काय बघावे लागेल, मग आता मॅक्झिमम पॉवरचं इक्वेशन इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण RTH पण काढलंय, VTH पण काढलंय. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, RL. आता आपल्याला फॉर्म्युला कशासाठी डिराईव्ह करायचा आहे, मॅक्झिमम पॉवरसाठी, की पॉवर कशी आपण कॅल्क्युलेट करणार. तर त्यासाठी फॉर्म्युला डिराईव्ह करण्यासाठी आपल्याला थेव्हनिन सर्किट इथे आलेलं आहे. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, VTH आणि RTH आपल्याला माहिती आहे, फक्त काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पॉवरचं इक्वेशन. तर आपल्याला त्यासाठी कंडिशन माहिती आहे, मॅक्झिमम ट्रान्सफर तेव्हा होईल पॉवर लोडला जेव्हा RTH इज इक्वल टू RL असेल तेव्हा. म्हणजे हे RTH इज इक्वल टू काय आहे, RL. आपल्याला हे माहीत झालं. आणि पॉवरचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, पॉवरचं इक्वेशन काय असतं, V स्क्वेअर अपॉन R. या इक्वेशनचा आपण इथे यूज करणार आहे. तर बघा टोटल पॉवर किती असेल मग, V स्क्वेअर अपॉन R. आता इथे R काय आहे, टोटल रेजिस्टन्स VTH प्लस RL. तर VTH स्क्वेअर अपॉन RTH प्लस RL काय असेल, टोटल पॉवर. आता ही कशी कॅल्क्युलेट केली, आपला फॉर्म्युला काय आहे, V स्क्वेअर अपॉन R. आणि इथे रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे मग, टोटल रेजिस्टन्स. हे दोन्ही सिरीजमध्ये असल्यामुळे RTH आणि RL सिरीजमध्ये असल्यामुळे काय येईल, RTH प्लस RL इज इक्वल टू R इक्विव्हॅलेंट. आणि VTH काय आहे, व्होल्टेज सोर्स. तर VTH स्क्वेअर अपॉन RTH प्लस RL आपली आली पॉवर टोटल. आणि त्याची काय व्हॅल्यू येईल मग, आता बघा RTH इज इक्वल टू RL आहे. आपल्याला काय माहिती आहे, RTH इज इक्वल टू RL. तर VTHचा स्क्वेअर अपॉन RTH आपण कशाने रिप्लेस करणार, RL ने. तर काय येईल, VTH स्क्वेअर अपॉन RL प्लस RL. त्याच्याच काय येईल, VTH स्क्वेअर अपॉन 2RL. ही काय आहे, टोटल पॉवर. पॉवर थ्रू RL नाही, पॉवर थ्रू RTH आणि RL काय आहे, VTH स्क्वेअर अपॉन 2RL. ही टोटल पॉवर आहे. पण आपल्याला काय कॅल्क्युलेट करायची, की लोडला मॅक्झिमम किती पॉवर ट्रान्सफर होईल. तर लोडला किती येईल, जर या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे, RTH आणि RLची व्हॅल्यू काय आहे, सेम आहे, तर एक या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होणारी पॉवर पण काय असेल, सेमच असेल. RTH मध्ये जितकी पॉवर जाईल तितकीच काय जाईल RL मध्ये. आणि या दोघांमध्ये टोटल पॉवर कशी डिवाइड होईल, मग हाफ पॉवर RTHच्या अक्रॉस जाईल आणि हाफ पॉवर RLच्या अक्रॉस जाईल. म्हणजे काय येईल, मॅक्झिमम पॉवर जी RL मधनं जाईल ती काय असेल, टोटल पॉवर डिवाइड बाय 2. असं का झालं, कारण RTH इज इक्वल टू RL आहे, त्यामुळे जी टोटल पॉवर आहे ती या दोघांमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल आणि ती काय असेल, हाफ हाफ असेल.
तर मग जी टोटल पॉवरचं आपण इक्वेशन फाइंड आउट केलेलं आहे VTH² अपॉन 2RL, त्याचं जर आपण हाफ केलं तर ती काय येईल, मॅक्झिमम पॉवर इन RL ही आपल्याला कॅल्क्युलेट करायची असते. तर ती काय किती येईल मग, VTH² अपॉन 4RL. तर या इक्वेशनवरती न्यूमेरिकल येतात बऱ्याच वेळा, VTH² अपॉन 4RL ही काय आहे, मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर टू दी लोड. आणि बरेचसे मुलं काय करतात, ही जी व्होल्टेज आहे ती जो सोर्स व्होल्टेज आहे तोच कन्सिडर करून लगेच एक्झाम्पल सॉल्व करतात आणि RLची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतात इंटरनल रेजिस्टन्सची आणि लगेच आन्सर कॅल्क्युलेट करून मोकळे होतात. तर असं काही नाही आहे, जो आपला सोर्स व्होल्टेज आहे तो इथे घ्यायचा नसतो, VTH घ्यायचा असतो. थेव्हनिन्स व्होल्टेजचा स्क्वेअर आहे इथे, आपला जो सोर्स व्होल्टेज आहे तो नाही. तर आपण एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्ये व्यवस्थित बघूया. आता इथे 3 पार्टमध्ये केलेले आहे. 3 पार्टमध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार, एकामध्ये रेजिस्टन्स, दुसऱ्यामध्ये थेव्हनिन्स व्होल्टेज आणि तिसऱ्यामध्ये काय कॅल्क्युलेट करणार, पॉवर. तर आपल्याला इथे काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ RL ॲट विच मॅक्झिमम पॉवर कॅन बी ट्रान्सफर. आणि इथे पॉवर पण आपण सायमल्टेनियसली कॅल्क्युलेट कशी करायची ते बघू. तर आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, या RLची व्हॅल्यू आपल्याला अशी डिझाईन करायची आहे की ज्या कंडिशनला या RLला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. तर मॅक्झिमम पॉवर केव्हा ट्रान्सफर होईल, आपल्याला त्याची कंडिशन माहिती. हा RL जेव्हा इंटरनल रेजिस्टन्सच्या इक्वल आपण डिझाईन करू, त्या कंडिशनला या RL मधनं मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. ते इंटरनल रेजिस्टन्स काय असतो आपण बघितलं होतं, RTH. तर तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो, ही RL ब्रांच रिमूव्ह करायची आणि जो टोटल इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स असेल तो काय असेल मग, RTH. आणि या व्होल्टेज सोर्सला कशाने रिप्लेस करायचं, त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने. त्याचा किती असतो इंटरनल रेजिस्टन्स व्होल्टेज सोर्सचा, 0 असतो. त्यामुळे काय करायचं, व्होल्टेज सोर्स शॉर्ट करून टाकायचा आणि जो RTH असेल तो काय असेल, 60 × 60 अपॉन 60 + 60 + 30. बघा इथे 60 काय आहे, एकमेकांना पॅरलल आहे आणि आपल्याला रेजिस्टन्स कुठनं कॅल्क्युलेट करायचा, A आणि B पॉईंटमधनं. मग तो काय असेल, या 30ला सिरीजमध्ये काय असेल, या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन. तर या 30ला काय आहे, या दोघांचं पॅरलल कॉम्बिनेशन सिरीजमध्ये आहे. आपण काय करतो, सिरीजमध्ये प्लस करतो, म्हणजे काय करतो, समेशन करतो. तर RTH म्हणजेच इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सोर्स, तो किती आला आहे, 60 × 60 अपॉन 60 + 60 + 30. याची किती व्हॅल्यू येईल मग, 30 + 30 = 60 ओहम. हा काय आहे, RTH. आणि आपण यावरनं काय कन्क्ल्युजन काढू शकतो, या RLची व्हॅल्यू जर आपण 60 ओहम डिझाईन केली तर या RLला मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर होईल. म्हणजे या RLची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ती किती आहे, 60 ओहम आहे. समजलं आहे. RL कसं कॅल्क्युलेट करायचा, RTH फाइंड आउट केला की RTH = RL असतं. त्यामुळे या RLची व्हॅल्यू किती आली, 60 ओहम आली. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, पॉवर कॅल्क्युलेट करायची. पॉवर कॅल्क्युलेट करताना मी आपला फॉर्म्युला काय आहे, VTH² अपॉन 4RL. त्यासाठी आपल्याला काय लागेल, VTH थेव्हनिन्स व्होल्टेज लागेल. तर थेव्हनिन्स व्होल्टेज आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करू, हा व्होल्टेज सोर्स परत कनेक्ट करू आणि व्होल्टेज फाइंड आउट करायचा. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की व्होल्टेज काय असतं, थेव्हनिन्स व्होल्टेज, जी आपण लोड रेजिस्टन्सची ब्रांच रिमूव्ह केलेली आहे त्या पॉईंटला जे टोटल व्होल्टेज असेल ते काय असेल, थेव्हनिन्स व्होल्टेज असेल. म्हणजे काय, या कंडिशनला थेव्हनिन्स व्होल्टेज काय असेल मग, व्होल्टेज अक्रॉस R3. म्हणजे R3 किती आहे, 60 ओहम. करंट थ्रू रेजिस्टन्स R3 मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स R3. इथे R3 किती आहे, हा बघा, हा 60 ओहमचा. आता या 30 ओहममधनं काही करंट जाईल नाही, का नाही जाणार, कारण हे आहे ओपन सर्किट, इथे करंटला जायला जागाच नाही. त्यामुळे या 60 ओहमच्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप असेल तोच काय असेल, या A आणि B पॉईंटचा व्होल्टेज ड्रॉप, अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप. जर या ब्रांचमधनं करंटच फ्लो होत नाही तर या ब्रांचचा काही सिग्निफिकन्स असेल का, तर बिलकुल नसेल. तर ही ब्रांच जर आपण कन्सिडर केलीच नाही तर हे A आणि B पॉईंट कुठे येतात, इथे A येईल, इथे B येईल. या कंडिशनला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस A आणि B काय असेल, तर व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस दिस 60 ओहम रेजिस्टन्स, तोच आपल्याला काय करायचा आहे, कॅल्क्युलेट. तर त्याचा फॉर्म्युला काय आहे, अकॉर्डिंग टू ओम्सला त्याचा फॉर्म्युला आहे करंट थ्रू R3 मल्टिप्लाइड बाय इट्स रेजिस्टन्स R3. तर काय येईल मग, करंट आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. आपण आत्ताच बघितलं होतं करंट कसं कॅल्क्युलेट करायचा, हा 30 ओम बिलकुल कन्सिडर करायचा नाही, त्यातून कुठलाही करंट फ्लो होत नाही. तर हे 60 आणि 60 काय आहे, एकमेकांना सिरीज आहे का, जो करंट इथं येईल तो डायरेक्ट 60 मधनं परत व्होल्टेजला जाईल आणि यामधनं जो करंट फ्लो होईल तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याची व्हॅल्यू काय येईल मग, V/R1 + R3, जो टोटल रेजिस्टन्स आहे त्याने व्होल्टेजला डिवाइड केलं की लगेच आपल्याला करंट मिळतो. तर 100 / 60 + 60 = 100 / 120. काय आहे, 60 + 60 120 = 0.83 एम्पियर. हा काय आला आपला करंट थ्रू रेजिस्टन्स R3 आणि R1 दोघांमधनं सेमच करंट जातो का, कारण दोघं काय आहे, सिरीजमध्ये आहे. त्यामुळे इथनं फ्लो होणारा करंट पण काय असेल, सेम. आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, 60 ओमच्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल. त्याचा फॉर्म्युला काय आहे, करंट थ्रू R3 मल्टिप्लाइड बाय रेजिस्टन्स ऑफ R3. करंट आपण कॅल्क्युलेट केला तो किती आला, 0.83. आपल्याला VTH किती येईल मग, व्होल्टेज अक्रॉस R3 = I × R3. करंट किती आहे, 0.83 × 60 = 50 वोल्ट. समजलं हे कसं कॅल्क्युलेट केलं आपण. आता तुम्हाला समजलंय ना, हा 100 वोल्ट व्होल्टेज घ्यायचा नसतो पॉवर कॅल्क्युलेट करताना. पॉवर कॅल्क्युलेट करताना कुठला घ्यायचा, हा 50 वोल्ट VTH. तर आपल्याला आता VTH ची व्हॅल्यू मिळालेली आहे. काय कॅल्क्युलेट करूया, पॉवर कॅल्क्युलेट करायची. तर पॉवर कशी कॅल्क्युलेट करणार, पॉवरचा फॉर्म्युला आहे VTH² अपॉन 4RL. तर VTH किती आहे, 50 वोल्ट डिवाइड बाय 4 × 60. RL किती आला होता आपला, 60. तर त्याची व्हॅल्यू किती येईल मग, 10.41 वॅट. ही काय आहे, मॅक्झिमम पॉवर कॅन बी ट्रान्सफर
टू दी लोड ब्रांच RL फ्रॉम दी सोर्स 100 वोल्ट. तर बघा अशा प्रकारे मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमचा यूज करून आपण कुठलेही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. तर इथे काय महत्त्वाचं आहे, ही RTH कसा कॅल्क्युलेट करायचा, तो कसा कॅल्क्युलेट करायचा असतो आपण आता बघितलं की जी ब्रांच आहे ती रिमूव्ह करायची आणि बाकीचा जो उरलेला रेजिस्टन्स आहे तो काय असेल, RTH म्हणजेच लोड रेजिस्टन्स, आणि तो काय असेल, इक्वल असेल, म्हणून RL इज इक्वल टू RTH असेल जो 60 ओम आला. त्यानंतर जर पॉवर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला थेव्हनिन्सचं व्होल्टेज लागतं. तर त्यासाठी आपण थेव्हनिन्स व्होल्टेजची जी प्रोसेस आहे ती फॉलो करून थेव्हनिन्स व्होल्टेज कॅल्क्युलेट करून मग पॉवर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. तर इथे फक्त काय रिमेंबर करायचं की हा जो 100 वोल्ट आहे तो डायरेक्ट घ्यायचा नाही, इथे VTH स्क्वेअर आहे, त्यामुळे इथे VTHची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर यामध्ये काही थिअरी क्वेश्चन्स विचारले जातात, तर ते कसे आहे बघा. मॅक्झिमम पॉवर केव्हा ट्रान्सफर होईल, जेव्हा इंटरनल रेजिस्टन्स इज इक्वल टू लोड रेजिस्टन्स असेल तेव्हा. हा पण एक MCQचा क्वेश्चन आहे. सेकंड क्वेश्चन नेहमी विचारला जातो की मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरममध्ये इफिशियन्सी किती असेल. तर बघा इफिशियन्सी किती असेल, आपण आत्ताच काय बघितलं होतं, तर इफिशियन्सीसाठी की मॅक्झिमम पॉवर इन RL काय असेल, टोटल पॉवर डिवाइड बाय 2, म्हणजे जी टोटल पॉवर आहे त्याच्या हाफ पॉवर RL ला जाते आणि हाफ कुणाला जाते, RTHला. म्हणजे इथे इफिशियन्सी किती असेल मग 50% असेल. का, कारण की हाफच पॉवर लोडला मिळते, हाफ पॉवर इंटरनली डिसिपेट होते. समजलं आहे. म्हणून मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमच्या कंडिशनमध्ये जी आपली इफिशियन्सी असते ती किती असते, 50% असते. समजलं आहे. तर हे जे 2-3 क्वेश्चन आहे ते मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरमवरती जनरली विचारले जातात. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट आपण आता सुपरपोजिशन थेरम स्टडी करूया, म्हणजे आपला जो फर्स्ट DC सर्किट आहे तो एंड होईल आणि नेक्स्ट आपण AC फंडामेंटलला स्टार्ट करू शकू. त्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा, म्हणजे जेव्हा मी नेक्स्ट लेक्चर अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.